हनुमानाची। सकाळच्या प्रहरी मंगलध्वनीमध्ये व्यंकोचीवाडी हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी एरंडोली व्यंकोचीवाडी गावातील नागरिक तसेच बाहेर गावाहून आलेले भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपले गाव नैसर्गिक आपत्तीपासून हनुमानाच्या कृपेने दूर राहते असे या गावातील लोकांचे मत आहे। संपूर्ण निर्व्यसनी असलेल्या या गावात हनुमंताचे कृपाछत्र आहे, त्यामुळे या गावात मोठ्या संख्येने हनुमान सप्ताह सोहळा पार पडतो। दिवसेंदिवस हा सप्ताह मोठा होत असून आज सकाळी मंदिरात हनुमान जन्मोत्सव होऊन पुष्पवृष्टी करण्यात आली। यामध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। त्या हनुमान सप्ताहाचे महत्त्व तिथल्या स्थानिक महिला सांगत आहेत। पाहुयात त्या काय म्हणाल्यात। मी सावित्री चंद्रकांत कोष्टी। हा हनुमान सप्ताह सर्व गावकरी आणि गावातील आजूबाजूची लोकही सर्वजण येतात आणि हनुमंताची कृपा पण आहे सर्वांच्यावर, त्यामुळे श्रद्धेने आपली इच्छा व्यक्त करतात। त्यामुळे हनुमंतराय सर्वांची इच्छा पूर्ण करतो आणि असा सर्व सप्ताह दरवर्षी पार पडतो। ही सर्व व्यंकोचीवाडीचे लोक आहेत का? हा, व्यंकोचीवाडी। बाहेरगावची पण लोक येतात, ती आजूबाजूची पण सर्व आणि पाहुणे मंडळी पण सर्वजण येतात। ती राधाबाई जगन्नाथ दोडे, माझं गाव कडेगाव, की माझं माहेर आहे। वर्षाला मी सप्त्याला येते। सप्ताह बघून फार आनंद होतो आणि असेच का अखंड चालू राहू दे हीच माझी हनुमान जयंती विनंती। इंदू आबासाहेब दळवे, कवठे मंका। आम्हाला सप्त्याला येतोय आम्ही। आनंद वाटतोय। 50 किलो साखर देतो। दळवी आमचा सप्ताह चांगला चाललाय, चांगला पार पडतोय काय आणि आम्हाला आनंद वाटतो।